वर्ण हो हे तुम्ही नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी केशव माधव मुकुंद बोल केशव बोल हा हरि बोल सेवनी झाले मन सुफळ महापर्वणी आली अवनी किय गवरणी भव जल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे नाको हरि
हरे कृष्ण Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. हरे
Hare
सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा सुस्वागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा स्वागतं सुस्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा सुस्वागतं स्वागतं शरणागतं स्वागतं कृष्णा स्वागतं शरणागतं स्वागतं कृष्णा स्वागतं
भगवान परमात्माचं प्रागट्य भगवंताचा जन्म या ठिकाणी आपण साजरा राधे राधे राहू दे ना मग या ते चालले झाले हा चालेल भगवंता जय श्री भागवता आरती करू भगवंता अमित रावांचं नाव घेते सर्वांचा माझा ऐकतोय मी लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्य मागू किती की दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर 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 मेहंदी लगाओ मुझे सुंदर सजाओ मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मेरा घनश्याम आया है मेरा घनश्याम आया है भगवान रावण संस्थितो गणपती कुर्यात् सदा सावधान समी आता एक विचार कृष्णे कुर्यात् सदा मंगलं वधूवर्यो शुभं भवतु सावधान समीपनवरा गे या पंढरपुरात
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा नाती गणना गुणाकार विचार हरी पाठ गुण निर्गुण गुणाची हरी विना मानव विषदाय व्यक्त निराकार नाही जाय तुझी चराचर हरी देवा ध्यानी राम कृष्णमणी अनंत जन्मोनी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना गुण होरी विना भक्ती भक्ती विना रिपीट परत एक वेळेस लावायचं बाळा.
यज्ञसिद्धासिनासक्तो मुञ्जन्ते सर्वपितृचे मुञ्जन्ते ते भगं पापाय भजन्त्यात्मकारणा यत्करोषि यजज्ञासि यज्ञोऽसि ददासि यत्तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्वं मदर्पणम् ॐ वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणसमायुक्त प्रजामेन्यं चतुर्विधम् ॐ सनावतु सनो भुनक्तु सवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति 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 तस्मै श्री गुरुवे नमः. व्हेरी गुड. हरे कृष्ण म्हण म्हण. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे
नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने मंदिर में बैठ बैठ कर अपने कहे प्रभु फिर डरनागर कहे प्रभु फिर डरनागर सदा प्रेम रस साधूंगी सदा प्रेम रस साधूंगी नाचूंगी वाटेवर माझी वाला म्हटलं वरण कुईन वांग्याच्या भाजीने कसा चित्त भरला वारा या मल्हारी हॅलो बोल भोप्या काय गुडी आहे रस्त्याने काय होत होतं महाराज रस्त्यानं असं होत होतं की मी त्या मागेच होता रेल्वेचे 40 डबे ते अंगावरून गेले 40 आम्ही कसे काय वाचले महाराज तर तुम्ही पुला खाले होते ना तुला खाले होते का अरे शुद्ध सत्वाचा थोडा मोठा ज्ञान बिरडी बांधला गटागळा वैराग्याचा पट्टा वाटाला भक्ती या मल्हारी देवाचा, या मल्हारी देवाचा, या मल्हारी देवाचा, या मल्हारी देवाचा, या मल्हारी देवाचा. हॅलो
पण असा पेशंट काही पाहिला नाही. याच्या मायने काहीतरी मागलाय महाराज. आता सगळं अंग आलोय एखादा हा सर्वांकडून वापस आलाय महाराष्ट्र. बांधून केस परत आली आहे पण आपल्याकडे होईल. काय झालं म्हणजे महाराजाचा याच्या मायबाप काय निघाला म्हणजे ते काय झालं याच्या महिन्यात तोंड आलोयला आहे. कोण आलं सप्त्यावाले ना? त्याच्या महिन्यात तोंड आलोयला आहे. नवस सांगायला आहे पण तो काही दिला नाही आहे पाहिजे. तुमच्याकडे इथे करा महाराज. हृदय कोटोबा सांगते घोड वाजवून ते लहान भंडाराचे भोगते रिक्त नवे कल्पांती या या मल्हारी देवा या या मल्हारी देवाचा 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 या या मल्हारी महाराजला म्हटलं काय आहे सांग की. हा महाराज बोल. काय अंगून भेटला की नाही महाराज तू ना 8 दिवस पाणी येत नाही. काय इसत असणार फरक तर लगेच पडी गेला. आपलं काम तसंच आहे भाऊ. चादरवाले महाराज आहे ते चादरवाले. हे लोक लयच ठिकाणी फिरता तुमचा नंबर दिले ना आम्हाला. पण भगवंताशिवाय आहे का. महाराज म्हटलं तो काय करू शकत नाही. त्याला फेस काढायला काही उशीर लागत नाही. महाराज म्हटलं त्या गंगाराम ढाकेचा चष्मा हरवलाय हो. गंगाराम ढाकेचा चष्मा हरवलाय. चष्मा त्याच्या घरातच आहे पण त्याला विसर पडला. संडासच्या खिडकीवर ठेवला. लक्ष 84 गणे छाडिया जन्माची केली वारी प्रसन्न झाला देव मल्हारी सोहम भावी राहिलो या मल्हारी देवा मल्हारी देवा मल्हारी देवा मल्हारी झाला आता मी जातोय. तुझा एकदा जरा जोत दे जोत. जोत देऊ का महाराज? जोत दे. या देवाची वर्तावारे अंगी प्रेमाचे वारे गुरु गुरु करी महाविडे चाले बोल. या या मल्हारी देवा या मल्हारी देवा या मल्हारी देवा या मल्हारी देवा या मल्हारी मदाना तो केवळ पंढरा
मदन मदन तो केवळ पंचांगन मदन धडक मारली शंकरा धडक मारली शंकरा ब्रह्मयाचा मातेरा मयाचा मातेरा चंद्रासी धरारा राशी दरारा राजेने तू केवळ पंचांगन मदन मदान तू केवळ पंचांगन येळका मदन मदन तो केवळ पंचांगन येळका मदन मदन तो केवळ पंचांगन धडक मारली नारदा धडक मारली नारदा केला रावणाचा चेला केला रावणाचा छेद. दुर्योधना मारली गदा पायानी
ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम सत पासून सत्य तयार झालेलं आहे. एखाद्या देवाचं हजारो नावांमधील एखादं नाव जर सांगितलं की राम सत्य आहे, कृष्ण सत्य आहे, शिव सत्य आहे, दत्त सत्य आहे, तर नाकारणारा जगात सापडेल. पण सत्यच सत्य आहे आणि सत्यच ईश्वर आहे हे नाकारणारा या जगाच्या पाठीवर एकही सापडणार नाही. आणि म्हणून व्यास महाराजांनी परमेश्वर प्रगट करत असताना, ईश्वर सांगत असताना त्याला सत्य नाव ठेवून दिलं. सत्यम परम धीमहि. जगात जे सर्वश्रेष्ठ असेल, जे सत्य. माणसं बोलताना, गोष्टी सांगताना म्हणतात की मृत्यू हे अंतिम सत्य आहे. सांगता की नाही फिलॉसॉफी? मृत्यू काय आहे? मृत्यू हे अंतिम सत्य नाही. मृत्यू हे जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी भूलथाप आहे. आमची श्रीमद भगवद्गीता सांगते जगात कोणी मरतच नाही. विठ्ठल एका देहाचा त्याग करून पुढच्या प्रवासाला जीवात्मा निघून जातो. या प्रक्रियेचं जीवाला कल्पना आणि अविद्येमुळे जाणीव होत नाही, ज्ञान होत नाही आणि म्हणून त्याला त्याची भीती वाटते आणि तो त्याला मरण समजतो. पण ज्यांना ज्यांना हे प्रक्रिया समजली त्यांना काही भीती वाटली नाही. जाताना श्री शुकाचार्यजी श्रीमद भागवताचा उपसंहार करत असताना
महाराज परीक्षितींशी बोलायला लागले. थोडाच अवधी होता सूर्यास्त होण्याला फक्त. शुकाचार्यांना असं वाटलं आजचा 7व्या दिवसाची संध्याकाळ आहे, मी जर गेलो नाही तर इथे तक्षक येणार नाही, आणि समजा आलाच कधी तक्षक तर त्याच्या दातातील जे विष आहे ते विष राहणार नाही, त्याचं अमृत होऊन जाईल. संतांची वाणी असत्य होईल. मला आता गेलं पाहिजे. सूर्यास्ताच्या काही वेळेस अगोदर श्री शुकाचार्य जाण्यासाठी निघाले आणि महाराज परीक्षितींना म्हणतात, हे सम्राट परीक्षिती, मला असं वाटते जी माझ्यावर असलेली जबाबदारी तुझ्या पूर्वजांचं जे ऋण आहे त्याच्यातून उतराई होण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. आता अगदी थोड्या वेळानंतर तुझा मृत्यू येणार आहे, तुझा काळ येणार आहे. तुला काळाची भीती वाटते काय? महाराज परीक्षिती म्हणतात, मला आता काळाची भीती वाटत नाही. मला आता मृत्यूमध्येही परमात्मा दिसतो आणि तुमच्यातही ईश्वर दिसतो, माझ्यातही ईश्वर दिसतो. श्रीमद भागवताचा सर्वात पहिला श्रवणाचा परिणाम हा आहे. भागवत कथा 7 दिवसाची ऐकल्यानंतर कसं वाटलं पाहिजे? भागवत रहस्य ग्रंथाच्या शेवटी परमपूज्य डोंगरेजी महाराज लिहितात, 3 गोष्टीचं परिवर्तन झालं पाहिजे. पहिली गोष्ट निर्भयता, दुसरी गोष्ट निस्संदेहता आणि तिसरी गोष्ट सात्वस्मीन परम प्रेम स्वरूपा. म्हणजे अंतःकरणात फक्त ईश्वरासाठीच प्रेम शिल्लक राहायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल